राकेश बागवेट. गेमच नाही. दुसरी नावडती व्यक्ती होती त्या घरातली माझी. नाही असं नाही तन्वी स्ट्रॉंग आहे म्हणून अख्खा ग्रुप टिकला नाही. ग्रुप मधले सगळे स्ट्रॉंग आहे म्हणून तो ग्रुप टिकलाय. 4 जण आमच्या बाकीच्या 12 जणांवर भारी पडत होते खरं सांगू तर. म्हणून मला असं म्हणायचं होतं की तुम्ही 4 नाही या, तुम्ही डबल आहात. खरं तर 4 नाही 8 आहात. ती बोलायला लागली मला हसू यायचं. तिचा एक वेगळाच आवाज आहे बघा. असा काहीतरी आवाज येतो तिचा. मला मी बाहेर आलो ना तेव्हा मला इच्छा होती की मी पटकन ट्रॅफिकचा आवाज ऐकू. हा मग घरी जाताना आवाज आला. आता जिवंत आहे. हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते डेली लोकांमध्ये. बिग बॉस मराठी सीझन 6 जोरदार सुरू आहे. पण बिग बॉसच्या घरात आपल्या एंटरटेनमेंटने सगळ्यांचं मनोरंजन केलेले कॉमेडीचे बादशाह सागर कारंडे बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून बाहेर आले आणि आता सध्या ते आपल्यासोबत आहेत. दादा तुझं स्वागत आहे डेली लोकांमध्ये. कसं आहे? मी मस्त एकदम मजेत. येस. काल जेव्हा तुझी एक्झिट झाली त्यावेळी सगळे इमोशनल झाले होते आणि मला वाटतं तिथेच कुठेतरी आहे की तू ट्रॉफीच्या थोडं जवळ येऊन नक्कीच मागे आला. पण सगळ्यांची मनं जिंकलीस एवढं नक्की कळलं. कारण जी पहिल्या आठवड्यात अनुश्री तुझ्याबद्दल तुझ्या विरुद्ध बोलत होती किंवा तुमचे वाद झाले ती सुद्धा अक्षरशः ह्याचा गेली. मला सांग हा अनुभव हा एक्सपिरियन्स होणार कसा? पूर्ण जेवढे दिवस मी आतमध्ये होतो तो पूर्ण एक्सपिरियन्स हा वेगळा, अमेझिंग, सुपर, माइंड ब्लोईंग आणि मी कधीच विचार नव्हता केला की हे असं काहीतरी घेऊन येईल येताना. युगाच्या घरातून बाहेर पडताना माझ्याकडे खूप काही असेल. ते लोकांचं प्रेम असेल किंवा माझाच मी विचार केला तर मला स्वतःला वैयक्तिकरित्या खूप काही मिळालं त्या शो मुळे. खूप गोष्टी माझ्याच मला नव्याने कळल्या. ज्या मी काही गोष्टी ज्या आधी मी वागायचो, आधी राहायचो, ते पुन्हा कुठेतरी त्या गोष्टींची आठवण आली की मी आधी असंच होतोय, असंच रिॲक्ट करायचो, असंच करायचो. तर खूप काही दिलं या शोने, खूप काही. या घराची सुरुवातच व्हायची सकाळ व्हायची गाण्यापासून आणि वाद होऊन म्हणजे एक वेगळं गाणं ऐकून तिथे दिवसाचा एंड व्हायचा असं म्हणू शकतोस. या सगळ्यात आठवणीतला एखादा क्षण सांगायचं झालं. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तास लक्षात राहण्यासारखाच होता. त्याची एक वेगळी आठवण. हा मी काय मिस करेन तर सकाळी वाजणारं गाणं नक्कीच मिस करेन. मला खूपच जेव्हा मी झोपेन तेव्हा सकाळी मला त्या गाण्याची आठवण येईल. आणि इतरांची अशी थोडीशी केके हा ते तर आहेच. पण ते काय आता एवढी सवय झाली ना की इथे कॅमेरे इथे घरात मागतो होतो असं कधी कॅमेरा तर नाही ना लागला. माईक वगैरे तिथे एक माईक असायचा पण होतं असं होतं कधी कधी. ती सवय आता वेळ लागेल थोडस. अनुश्रीसोबत खूप छान बॉन्ड बघायला मिळाला आम्हाला तुझा. तुझ्याबद्दल ऐकायला आवडेल कारण काल ती खरंच खूप. हा अनुश्री बरोबर झाला. नंतर अनुश्री नावडती व्यक्ती होती त्या घरातली माझी. आताही तिच्या जिभेला हाड नाहीये, आधी पण होतं त्याच गोष्टीमुळे. पण शेवटी काय तो गेम आहे, तिला तिच्या पद्धतीने खेळायचा होता. तो तिच्या पद्धतीने खेळते अजूनही. मी तिला नाही सांगू शकत की तू बदल. आपण सजेशन देऊ शकतो की असं बोलू नको, एवढंच करू शकतो. पण शेवटी तिचा गेम आहे, कुठल्या पद्धतीने खेळायचा तिचा निर्णय आहे. पण हो तिच्याबरोबर झालं चांगला तुमचा. तन्वी कोलतेबद्दल काय सांगशील? कारण सुरुवातीला तिचा आणि तुझ्या इथे खूप मोठा वाद झाला होता आणि त्यानंतर बाहेर सुद्धा खूप कलाकारांनी तुला सपोर्ट केला, सोशल मीडिया पोस्टिंग वगैरे केली. त्याबद्दल चूक माणसाकडूनच होतं. तन्वीकडून ती चूक झाली त्याचं म्हणजे मला काय असं राग वगैरे धरून ठेवलाय मी अजिबात नाही. ज्या दिवशी ती घटना घडली त्याच दिवशी रात्री मी तिला समजवलंय काही गोष्टी, तिला पटल्या. आणि आता माझ्या मनात तिच्याविषयी अजिबात राग नाहीये. चूक होते माणसाकडून पण चूक
तर तिने खूप गोष्टी सुधारल्या स्वतःमध्ये, खूप चांगले पॉझिटिव्ह बदल केले तिने. वेळोवेळी रितेश भाऊ जे तिला सजेशन्स द्यायचे त्याचा पूर्ण विचार केला तिने आणि कसे तसे बदल तिने दाखवले आणि आता एक उत्तम एक स्ट्रॉंग प्लेअर म्हणून ती लोकांसमोर आहे. ओके. नाही म्हणत 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 कुठे ना कुठे तू टोळीचा भाग झाला होतास, कारण शेवटपर्यंत तू टोळीचा भाग झालाच. तर मला सांग, ते सुरुवातीला जे घडलं होतं ना, तुम्ही 4 नाही तुम्ही 8 आहात, अरे ते तो मुद्दा आहे का काय? अरे मला फक्त म्हणजे मला म्हणायचं होतं की ते 4 जण आमच्या बाकीच्या 12 जणांवर भारी पडत होते, खरं सांगू तर. म्हणून मला असं म्हणायचं होतं की तुम्ही 4 नाही आहात, तुम्ही डबल आहात. खरं तर 4 नाही 8 आहात. तर ते लोकांना असं वाटलं यार की तुमच्या टीम मध्ये एक जण येतोय आता असं पाठलं लोकांना. हा मग चुकलं असेल ते बोलताना, पण मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही 4 नाही आहात, तुम्ही स्ट्रॉंग आहात. एक माणूस 2-2च्या बरोबर बरीच आहे, म्हणून 4 से 8 झालं. तुला क्लॅरिटी होती त्यामुळे, म्हणजे की तू काय म्हणतोय. हा मला होती क्लॅरिटी, पण हा वेगळ्या पद्धतीने पोहोचेल असं मला वाटलं नव्हतं. मग मी असं म्हटलं असतं की 4 नाही 5 आहेत आता, मी पण आलो 5 म्हटलं असतं, 8 का म्हणेन मी. ओके. मग त्यानंतर टोळी जॉईन करायचा विचार कसा? नाही टोळीमध्ये मी नकळतपणे गेलो. मलाच कळलं नाही की मी कधी त्या टोळीचा भाग सांगते. ओके. मला सांग, काटा ग्रुप सध्या कसं झालंय ना की टोळीमध्ये एक एक जण बाहेर जात गेले आणि काट्यामध्ये आता म्हणजे तो राकेशला तेच म्हणते की काटा पूर्ण राहिला, पण तुमच्यामध्ये फक्त तन्वी स्ट्रॉंग आहे म्हणून तुमचा ग्रुप टिकला. तुला काय? नाही असं नाही. तन्वी स्ट्रॉंग आहे म्हणून अख्खा ग्रुप टिकला नाही. ग्रुप मधले सगळे स्ट्रॉंग आहेत म्हणून तो ग्रुप टिकलाय. आणि शेवटी काय, मी आतमध्ये किती स्ट्रॉंग असा, बाहेर जे पब्लिक बसले ना ते ठरवणार आहेत की घरात कोणाला ठेवायचं आणि कोणाला टाळायचं. तर मला असं वाटतं की 8 जण स्ट्रॉंग होते, प्रत्येक जण खेळत होता त्यांच्या पद्धतीने. शेवटी जो निर्णय लोकांनी दिलाय तो आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे. जसं तू म्हणालास की मागचे 3 वर्ष तुला बुद्धिक बसून बोलावं येत होतं, पण तू गेला ना तर तुझा काय विचार होता नेमकं, की तुला का जायचं होतं आणि आतमध्ये गेल्यावर तो एक्सपिरियन्स काय होता, त्याने तुला वाटलं की प्रत्येकाने बिग बॉस करायलाच हवं? मला खरंच म्हणजे मी जेवढं बिग बॉस आतापर्यंत बघितलेलं आहे, ते तिकडचे वाद बघितले आहेत, कुठल्या लेवलला जातात ते वाद हे पण बघितले. त्या गोष्टीला मी भयंकर घाबरत होतो. मुळातच मला भांडण हा प्रकार आवडत नाही, पण मीही भांडायला लागलो तिकडे. मीही भांडायला लागलो. म्हणजे ती सिच्युएशन तुम्हाला त्यात पाडते. कितीही प्रयत्न केला की नाही भांडणार किंवा मी नाही करणार आहे, पण ते सिच्युएशन तशी निर्माण होते अहो, आणि त्यामध्ये तुम्ही घुसता. मी प्रत्येकाने हे करावं यासाठी म्हणतोय की तुमच्यातल्याच खूप गोष्टी तुम्हालाच नव्याने कळतील. तुम्ही खूप पॉझिटिव्हली जर बिग बॉस खेळलात किंवा बिग बॉस पॉझिटिव्हली तुम्ही विचार केलात त्या गोष्टींचा, तर तुम्ही खूप काही घेऊन जाल. एक मित्र घेऊन जाल खूप चांगले, बिग बॉस बरोबरचं एक वेगळं नातं निर्माण होतं ते घेऊन जाल, रितेश भाऊ घेऊन जाल तुम्ही घरी. स्वतःमध्ये येण्याच्या आधी तुम्ही काय होतात आणि जाताना तुम्ही काय आहात याचा फरक तुम्हाला भयंकर उत्तमरित्या दिसेल. म्हणून मी म्हणतो की करा. मला सांग, जसं बिग बॉस म्हणते की फक्त भांडण हा विचार असतो, हो, जायच्या माझं तेच होतं. माझं तेच होतं. पण खरंच बिग बॉसच्या घरात असं कोणी आहे का जो मुद्दामून भांडतोय आणि राखी मुद्दाम भांडते, कारण काढते, ती शोधते कारण की याच्यावर भांडू शकतो, भांडण होऊ शकतं. राखीच्या व्यतिरिक्त कोणी असं नाही? नाही मुद्दाम नाही करायचं. तर सांग, घरात सगळेच रिअल आहेत का, हो, फक्त कॅरेक्टर प्ले करतात? नाही, मला आता तरी वाटतं की सगळेच रिअल आहेत. कारण तुम्ही कॅरेक्टर प्ले जर करायचं असेल ना, तर तुम्ही जास्तीत जास्त 1 दिवस 2 दिवस आठवड्यावर तुम्ही करू शकता. आणि अशा सिच्युएशन निर्माण होतात त्यावेळी की तुमचं खरं कॅरेक्टर बाहेर येतं. आता 80-85 दिवस ही माणसं त्या घरात आहेत. मला नाही वाटत कोण कॅरेक्टर करत असेल. नाही करूच शकत नाही. तू आता बाहेर आलाय, स्टोरी मध्ये अजून 3 जण आत आहेत आणि दुसरा काटा ग्रुप आहे. तुझा सपोर्ट कोणाला? स्टोरीला अजून कोणाला आहे? स्टोरीला आहे. बरं, मी काही रॅपिड फायर विचारेल, नावं घेईन, त्यांचं फक्त एक तुला गेम सांगायचं कसा आहे. राकेश बागवेट. गेमच नाही मला, म्हणजे पर्सनली, कारण ना त्याचं कारण पण सांगतो मी, उगाचच नाव घ्यायचं म्हणून नाही.
राखीच्या पायामुळे त्याला खेळतो नाही आलं. त्याला दुखापत झाली होती गुडघ्याला, तो बरा होत होता तर पुन्हा त्याच ठिकाणी त्याला लागलं आणि त्याला ते तास नाही खेळता आले. बाकी तो इतर गोष्टी खरंच करायचा, म्हणजे तासच्या व्यतिरिक्त जो काही गेम असेल ना तर तो खरंच खेळायचा. म्हणजे तो उत्तम स्वतःची बाजू मांडायचा, मतं मांडायचा. फक्त त्या तास पुरती त्याला नाही खेळता आलं ते. बरं. विशाल कोहली. विशाल स्पिरिट सॉलिड आहे. विशाल खूप उत्तम प्लेअर आहे, तो स्पोर्ट्समन आहे. अनुश्री. अनुश्री बिंदास पोरी. बरं. तन्वी कोल्हे. उत्तम प्रतिस्पर्धी, उत्तम राखी सांगा. एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट बस. दीपाली सय्यद चांगली माहिती. आणि रेवा घोष. अरे वा, गोड मुलगी आहे. बरं. गोड मुलगी आहे. मला ती बोलायला लागली की मला हसू यायचं. तिचा एक वेगळाच आवाज आहे बघा. हो. असा काहीतरी आवाज येतो तिचा. मला खूप हसायला येतं. मला सांग, राखीला जेव्हा राखीची एंट्री झाली तेव्हा सगळ्यांचीच रिएक्शन अशी होती की बापरे आता काय होणार आहे, आणि तिने तसंच केलं. केलं. ती ज्या माहिती तसंच. जेव्हा ते राकेशला खरंच राखी आल्यामुळे कुठे ना कुठे गेम मध्ये पुश मिळाला का? हो हो मिळालं, नक्कीच मिळालं. राकेश जेवढं दिसत होतं त्याच्यापेक्षा जास्त दिसायला लागलं राखीमुळे. हो. बरं. आणि ते रागाचं झालं ते सगळं, आणि आता राखी खरंच कुठे ना कुठे हर्ट दिसते. ती जेन्युअनली तिचे काही कनेक्शन, तिचे इमोशन्स जुळल्या गेले होते. हो, मला असं वाटतं. नाही, मला आधी मी या बाबतीत खूप कन्फ्युज आहे. मला ना राखी इमोशनल होऊ शकते, असू शकते, पण ते म्हणतो लांडगा आला ती खरंच इमोशनल झाली तरी आपल्याला वाटेल की ते फेक आहे, ते खोटं आहे. मला ते खोटं वाटत होतं. पण जर ते खरंच इमोशनल होत असेल तर चांगली गोष्ट आहे. मी म्हणेन की चांगली गोष्ट आहे की कुठेतरी यार इमोशनल बाजू तिची लोकांसमोर आली आहे. प्रभू सध्या गेम मध्ये नाही, बाहेर आल्या, तर तुमच्या दोघांमध्ये एक छान बॉन्ड बघायला मिळाला. त्यानंतर खूप वाद झाले आणि ती मिसअंडरस्टँडिंग मला वाटतं शेवटपर्यंत तशीच राहिली. हो, प्रभूला नेहमी मी त्याला समजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती मी वापरून बघितलं. त्याच्या चांगल्यासाठी मी काही गोष्टी सांगत होतो, पण त्या नाही कळलं. माझे इमोशन्स मी त्याच्यापर्यंत पोहोचवू नाही शकलो, किंवा तो लहान असल्यामुळे त्या इमोशन्स त्याला कळले नसावे. ठीक आहे, माझी कंप्लेंट नाही आहे त्याच्याबद्दल, पण तो आयुष्यात जे काही करेल ते त्याने उत्तम करावं. त्याने शिक्षण कम्प्लीट करावं. त्याने मला शब्द दिलाय जाताना की तो 12वी पर्यंतचं शिक्षण तो पूर्ण करणार आहे. शब्द आता बघ बरं माहित नाही. विनर मटेरियल कोणाला बघतेस? मला सांग, बाहेर आला जेव्हा बिग बॉसच्या घरातून पहिली गोष्ट काय केलीस? मी बाहेर आलो ना तेव्हा मला इच्छा होती की मी पटकन ट्रॅफिकचा आवाज ऐकू. मला तो आवाज ऐकायचा होता ट्रॅफिकचा. मग घरी जाताना आवाज आला. आता जिवंत आहे, आपण जिवंत आहोत. बरं, प्रेक्षकांना काय सांगशील, आणि सोबतच आम्हाला पुढे सांगशील कशा कोणत्या मालिकेत किंवा नेमकं काय? मालिका करायची मला, एक मालिका नक्कीच खरंच करायची. मी मालिका कधीच केलेली नाहीये. तू राखी सोबत नाटक करणार? मी एक राखी सोबत करणार आहे एक नाटक. राखी कशी बिझी आहे किंवा काय तिला इच्छा आहे का नाटकात काम करायची तो बात, पण माझं एक वेगळं नाटक मी लोकांसमोर नक्कीच आणणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.